राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। भाऊ काय विषय? असं म्हणतात की ज्या व्यक्तीला, या योद्ध्याला आपल्याला रणांगणात हरवता येत नाही, त्याच्यावर मात करता येत नाही, अशा वेळेस त्याच्या चारित्र्य हनन करायचं, अशा पद्धतीची विकृत मानसिकता काहीशी काल आपल्याला पाहायला मिळाली। महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्याविषयी आक्षेपार्थ काही फोटो मॅपिंग केल्या गेली आणि त्यांची गंभीररित्या दखल सगळ्यांनी घेतलेली आहे। त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विकृत मानसिकतांनी केला आणि दुर्दैव असं की जे विरोधक आहेत, म्हणजे ज्या सुषमा अंधारे या स्वतःला एक विद्वान पंडित समजतात, कारण नसताना कोणाच्याही चारित्र्यावर जातात, त्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे की आपण किती पक्षातून किती पक्षात गेले, कोणाकोणाविषयी काय काय बरबडले, फक्त काहीतरी बरबडायचं आणि एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करायचं, अशा पद्धतीची विकृत मानसिकता विरोधी नेत्यांची दिसते। त्यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर अनेक प्रकारे यापूर्वी आपण पाहिलं असेल की पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की कशा पद्धतीने सत्ता नसताना गिरीश भाऊंना अडकवण्याचा डाव सरकारने रचला। त्या संदर्भातल्या चौकशा देखील सुरू आहेत, अनेका ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। असं असताना आता त्यांच्या असं लक्षात आलं की आता गिरीश भाऊ कुठेच सापडत नाही आहेत, तर मग त्यांना काय केलं पाहिजे, तर त्यांचं चारित्र्य हनन केलं पाहिजे आणि म्हणून विकृत मानसिकतेतनं काही एका व्यक्तीने काहीतरी ते फोटो टाकायचे, मॅपिंग करायचं, मागचे सगळे लोकांनी त्या संदर्भात मॅपिंग करायचं आणि आता AIच्या माध्यमातूनही काही फोटो करायचे ना, अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करणं हे निषेधार्थ आहे। खरं तर या संदर्भात कालही SP ऑफिसला गुन्हा दाखल झालेला आहे। सगळ्या कार्यकर्त्यांची मानसिकता बघून सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते आता पेटून उठले आहेत आणि म्हणून आज आम्ही जामनेर येथे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष रवींद्र जालटे, उपनगराध्यक्ष आपले डॉक्टर प्रशांत गोंडे, आदरणीय जितूभाऊ, सर्वच सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवकांनी असं ठरवलं की आपल्या जामनेर येथे देखील NC दाखल झाली पाहिजे आणि ती आता NC दाखल होऊन तो गुन्हा हा एकाच ठिकाणी तो गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे तिथे तो ट्रान्सफर होणार आहे, ही निषेधार्थ बाब आहे। याचा आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो। आज रोजी BJP जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाविस्कर स्वारी, जितेंद्र रमेश पाटील, डॉक्टर प्रशांत गोंडे, रवींद्र जालटे, कमलाकर पाटील, मयूर पाटील, इतर सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला आले होते। 2 दिवसापूर्वी जे माननीय मंत्री महोदय महाजन यांच्याविषयी जे सोशल मीडिया मार्क केलेले फोटो व बदनामीकारक मजकूर जो टाकला आहे, त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आज रोजी BJPचे पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनवर निवेदन दिलं का जे उर्वरित आरोपी याच्यातून सुटलेले, ज्यांचे नावं राहिले त्यांच्या नावं गुन्ह्यामध्ये ॲड करावा, अशा बाबतचे निवेदन दिलेलं आहे। सदरचं निवेदन आम्ही हे सायबर ब्रांच येथे पाठवत आहोत। सायबर ब्रांच त्या अनुषंगाने पुढील तपास करून योग्य ती कारवाई करणार आहे। सर, यात साधारण किती आरोपी गुन्हा दाखल करावयाचं निवेदन आलेलं आहे? आता कसं असतं, ज्यांनी टाकलं तो, ज्यांनी प्रसारित केलं तो, जो इतरांना टाकतो तो, त्याप्रमाणे कायद्याच्या चौकटीवर ज्यांच्या विरुद्ध पुरावा निर्माण होतो असे लोक सदर गुन्ह्यात आरोपी होत असतात।